माझ्या मामीचं नाव शिल्पा होतं. ती दिसायला खूपच आकर्षक होती. माझं मामाच्या घरी सारखं येणं जाणं असायचं. माझी मामी खूप शिकलेली होती, पण ती कोणतीही नोकरी करत नव्हती. एक दिवस असं काही झालं. माझं नाव राहुल आहे. माझं वय 22 वर्ष आहे. माझी उंची 5 फूट 7 इंच आहे. मी दिसायला देखणा. माझं शरीर खूपच आकर्षक आहे. एका वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मामा आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर राहतात. त्यामुळे आमचं एकमेकांकडे सारखं येणं जाणं असायचं. माझ्या मामांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली होती. त्यांना एक मुलगी देखील आहे. माझी मामी मोकळ्या स्वभावाची आहे. ती माझ्यासोबत फ्रेंडली राहते. आमच्या एरियामध्ये तिच्यासारखी सुंदर बाई कोणीच नाही. त्यामुळे मी तिचा दिवाना आहे. माझ्या मामीची उंची 5 फूट 4 इंच आहे आणि तिचा दुधासारखा गोरा रंग आकर्षक आहे. मामीची गोरी आणि नाजूक कंबर वेड लावून जाते. माझ्या मामांचा जास्त वेळ ऑफिसमध्येच जातो आणि त्यांची मुलगी शाळेत जाते. त्यामुळे मामी जास्त करून घरी एकटीच असायची. मी त्यांच्या घरी सारखं जायचो. मला बघून मामी खूपच खुश व्हायची. आम्ही दोघी मजा मस्ती करायचो. पण मी मामीला कधी माझ्या मनातली गोष्ट कळू दिली नव्हती की मी तिला पसंत करतो. एक दिवस मी मामीच्या घरी गेलो तर मामी किचनमध्ये काम करत होती. तिने डार्क लाल कलरची साडी आणि स्लीवलेस ब्लाउज घातला होता. ती त्यामध्ये खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. मग थोड्या वेळाने ती तिचं काम आवरून किचनमधून बाहेर आली. मग मी तिला गेम खेळण्यासाठी आग्रह केला तर ती माझ्यासोबत गेम खेळण्यासाठी तयार झाली. आम्ही दोघे सापशिडीचा खेळ खेळत होतो. मी आता वाटच बघत होतो की कधी मामी माझ्यासोबत मजा मस्ती करते. जवळजवळ 15-20 मिनिटे आमचा खेळ चालूच होता. मामी खूप सिरियस होऊन खेळ खेळत होती. मग मी मुद्दामच चिटिंग केली. मग मामी मला ओरडू लागली आणि तिने सोफ्यावरची उशी घेतली आणि मला फेकून मारली. मग मीही तिला उशी फेकून मारली. मग आमचा सापशिडीचा खेळ बाजूलाच राहिला आणि आम्ही दोघे एकमेकांना उशा फेकून मारू लागलो. मग अचानक मामीची उशी खाली पडली आणि ती माझी उशी माझ्या हातातून ओढू लागली. असंच आम्ही बराच वेळ मजा मस्ती करत राहिलो. मी मुद्दामच मामीची उशी खाली पाडायचो आणि ती उचलण्यासाठी खाली वाकायची. अचानक माझे मामा घरी आले. मी त्यांना बघून खूप घाबरलो कारण मामा तर 2 दिवसांसाठी बाहेर गावी गेले होते. मग मामा मला म्हणू लागले, राहुल बरं झालं तू इथेच भेटलास. मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी जाणार आहे आणि 4-5 दिवस तू इथेच आमच्या घरी राहा आणि मामीची आणि आमच्या घराची काळजी घे. मग थोड्याच वेळाने मामा निघून गेले. मीही माझ्या घरी आलो आणि आवरावर करून रात्री मामीच्या घरी राहण्यासाठी गेलो. तेव्हा मामी मोबाईल बघत बसली होती. तिचा चेहरा पडला होता. मी तिला तिच्या नाराजीचं कारण विचारलं तर ती म्हणाली, बघ ना राहुल, तुझे मामा सारखे मला आणि आमच्या मुलीला एकटीला सोडून बाहेरगावी जातात. माझं इथे मन रमत नाही. मग मी मामीला म्हणालो, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. मी मामीला घेऊन बाहेर फिरायला गेलो आणि आम्ही बाहेरच जेवण करून रात्री उशिरा घरी आलो. आज मामीसोबत वेळ घालवून मलाही बरं वाटत होतं. मामी आता आनंदी दिसत होती. असे 4 दिवस उलटले आणि मामा घरी आले. मी मामांना म्हणालो की तुम्ही मामीला एकटीला सोडून बाहेर का जाता? ती तुमच्याशिवाय खूप बोर होते. तिला तुमच्या प्रेमाची आणि सोबतीची खूप गरज आहे. मग तेव्हापासून मामांनी बाहेरच्या कामासाठी एक मुलगा कामावर ठेवला आणि ते आता मामीला सोडून कुठेच जात नाहीत. आता माझी मामी खूप खुश असते.